मुंबईच्या महापौरपदावरून सस्पेन्स कायम। महापौरपदासाठी हॉटेल पॉलिटिक्स। शिवसेनेचे 29 नगरसेवक 50 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी। पुढील आदेशाची वाट पाहतोय ताज लँड्स एंडमधील नगरसेवक। अंजली नाईकांची TV9ला प्रतिक्रिया। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा। तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम, असंही स्पष्टीकरण। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज। शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार, सूत्रांची माहिती। कुणालाही सहजपणे महापौर बसवणं मुंबईमध्ये सोपं नाही। कोणत्याही स्थितीमध्ये शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, राऊतांची टीका। मुंबईतील नगरसेवक शिंदेंसोबत शिंदेसाहेब योग्य निर्णय घेतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। 22 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकेच्या महापौर पदाची सोडत निघणार। आजच महापालिका निवडणुकीनंतरचा गॅझेट काढा, नगरविकास विभागाचे आदेश। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। कल्याण डोंबिवली महापालिकेमधील 9 नगरसेवक अज्ञातस्थळी। शिंदेंच्या संपर्कातील 2 नगरसेवकांसह अज्ञातस्थळी असलेले 9 नगरसेवक सुद्धा विनायक राऊतांच्या निगराणीखाली, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षामध्ये लॉबिंग। सभागृहामध्ये 227 निवडून आलेले तर 10 स्वीकृत नगरसेवक उपस्थित असतील। नामनिर्देशित सदस्यत्वासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींशी मनधरणी। दादा सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। एकत्र येण्यासाठी दादांनी सत्तेतून बाहेर पडावं, उत्तम जानकरांचं विधान। तर उत्तम जानकरांचे विधान वैयक्तिक, उमेश पाटलांची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार। वंचितचा उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार। नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लॉंग मार्च। डहाणू चारोटी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माकपचा पायी मोर्चा। वाढवण मुरबी धरणा बंदरासह रोजगार हमी कायद्यातील बदलांना माकपचा विरोध। चांदी 3 लाखांचा टप्पा ओलांडला। सोनं 2000 तर चांदी 10,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,48,000 तोळा तर चांदी 3,03,850 रुपयांवर। मुंबईत पुढील 3 दिवस थंडीचे, तापमानात घट होणार। कुलाबा आणि सांताक्रुझमध्ये तापमानात मोठी घसरण। किमान तापमान 18 अंशांपर्यंत। मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळला। हवा गुणवत्ता निर्देशांक 173च्या वर। सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे धूर आणि धुक्यांचं प्रमाण वाढलं। बॉलिवूडमध्ये कमी काम मिळण्यामागे धार्मिक किंवा जातीय कारण असू शकतात, AR रहमान यांचं विधान। तर कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता। मला विश्वास आहे की माझा मुद्दा समजून घेतला जाईल, AR रहमान यांच्याकडून स्पष्ट।